नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चुलीवरची कढी पकोडा। कढी पकोडे बनवण्यासाठी आपण 500 ग्रॅम दही घेतले, 400 ग्रॅम बेसन पीठ, कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची, अद्रक, लसूण, धने, हिंग, ओवा, चवीनुसार मीठ, मोहरी, जिरे, लाल तिखट, हळदी पावडर, मेथीचे दाणे, लवंग, तेल। आपण सुरुवातीला धने बारीक करून घेणार आहोत। आपल्याला धन्याची पूड नाही करायची, अर्धे सगळे ठेवायचे। पूड करायची असेल तर आम्ही धना पावडर वापरली असती। कूट झालंय तयार, आता आपण काढून घेऊया। आपण आलं लसूण ही बारीक करून घेऊया। आलं लसूण आपण मिक्सरवर बारीक करू शकतो, पण आम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतो। आपली आलं लसूणची पेस्ट बारीक झाली आहे, ती आपण काढून घेतली। त्याच खलबत्त्यामध्ये आपण आता मिरची पण कुटून घेणार आहोत। त्यात थोडीशी मीठ टाकू, म्हणजे मिरची आपली कुटली जाणार आहे। आपली मिरची कुटून झाली, ती पण आता बाउल मध्ये काढून घेऊ। आपण आता कढी करण्यासाठी मिश्रण तयार करून घेऊ। त्यासाठी आपण सुरुवातीला दही घेऊया। त्यात बेसन पीठ टाकून घेऊ। आलं लसूणची पेस्ट, जे आपण धने कुटून घेतलेले ते पण टाकून घेऊ। त्याच्याने खूप छान लागते आणि वास पण येतो छान। जी मिरची बारीक केलेली ती पण टाकून घेऊया। आता हे मिश्रण एकजीव करून घेऊ। डाळीचं पीठ आणि दही एकत्र फेटून झालेत। आता ते त्याच्यात हळदी पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकून घेऊया। परत 2 मिनिटांसाठी मिक्स करून घेऊ। आपल्या चुलीला छानपैकी जाळ लागलाय। आपण कढई ठेवली, कढई पण गरम झाली। त्यात आपण तेल टाकून घेऊया। आपलं तेल गरम झाले, त्यात मोहरी टाकून घेऊया। आपली मोहरी तडकली, त्यात जिरे टाकून घेऊ, कढीपत्ता, जे आपण मेथीचे दाणे घेतले ते, थोडीशी लवंग, आलं लसूणची पेस्ट अर्धी आपण मिश्रणात टाकलेली उरलेली आहे, ते टाकून घेऊ। हिंग, अखंड लाल मिरची टाकू, त्याच्याशिवाय तडका छान होणारच नाही। हे मिश्रण सोडून घेऊ। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात पाणी टाकू शकतो। काहींना घट्ट लागते, काहींना पातळ लागते। आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ। आपली कढी उकळते तोपर्यंत आपण पकोड्यांची तयारी करून घेऊया। आपण पकोडे करण्यासाठी कांदा लांब लांब कापून घेऊया। आपण पकोडे करण्यासाठी पीठ चाळून घेणार आहोत।
आपलं पीठ चाळून झाले. आता पीठ मळण्यासाठी आपण घेऊन घेऊ बाउलमध्ये. त्यात थोडेसे ओवा टाकून घेऊ. त्या हाताने चांगले चोरून घेऊया, म्हणजे त्यांचा वास येतो आणि चवीला पण छान लागतं. आपण कढीला जी आद्रक लसूणची पेस्ट वापरली ती जी उरलेली ती पण टाकून घेऊ. मिरचीचा ठेचा जो उरलेला आहे तो पण टाकून घेऊया. ठेचा कमी पडेल त्यासाठी आपण थोडंसं लाल तिखट वापरू. थोडीशी हळदी पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, जे धने आपण कुटून घेतले ती पण पूड उरलेली ती पण टाकून घेऊ. मी कांदे किती लांब लांब छान कापून घेतलेत ते आता आपण पिठात मिक्स करून घेऊ. बाउल छोटा असल्यामुळे लागता थोडे थोडे कांदे टाकू. आपण पकोडे तळण्यासाठी चुलीवर कढई ठेवली, त्यात तेल टाकून घेऊया. आपले तेल तापले. आता त्यात आपण पकोडे काढून घेऊया. तुम्ही याच्यात कांदा ऐवजी बटाटा वापरू शकतो बारीक करून. तुमच्या मर्जीनुसार, पण आम्हाला कांदा भजी आवडते म्हणून आम्ही कांदा पकोडेच करणार. आपल्याला मस्त कडक कडक पकोडे तळून घ्यायचे. आपल्या पकोड्यांना छान कलर आलाय, छानपैकी तळून पण झालेत. ते आपण काढून घेऊ. आपण नुसते कांदा पकोडे पण खाऊ शकतो, पालक पकोडे, बटाटा पकोडे. आता प्लेटमध्ये काढून घेऊ. एक्स्ट्राचं तेल टिश्यू पेपरमध्ये शोषलं जाईल आणि आपले पकोडे कढीबरोबर खायला रेडी होतील. आमचे कढी आणि पकोडे तयार झालेत. आपण कढीत पकोडे टाकूनही खाऊ शकता, नुसते पकोडेही खाऊ शकता आपल्या आवडीनुसार. पण कढीत पकोडे टाकल्याने खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.